रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल दिनांक 21 रोजी जाहीर झाला। यावेळी चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या रेणुका राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभद्राबाई सिद्धार्थ बळगे यांचा 173 मतांनी पराभव करत बाजी मारली, तर नगरसेवक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत 20 पैकी 10 जागी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारांनी जिंकली, 7 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर 3 जागी अपक्षांनी बाजी मारली असून या निवडणुकीत विविध ठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागले। तर निकाल लागल्यानंतर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला। बघा या निवडणुकीच्या निकालाचा सविस्तर वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची जय। भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। थांबा रे, उगला नका बेगा। रक्षाताई खडसे, संजय भाऊ सावकारे, अमोल जावळे या सर्वांची जी मदत मिळाली त्या मदतीमुळे हा विजय आम्ही सहज शक्य करू शकलो। हो, एकंदरीत जर पाहिलं तर 7ब मध्ये आपला पराभव झालेला आहे, परंतु हा पराभव होत असताना तिथे युतीचे बंडखोर उमेदवार निवडून आले आहे, याकडे कसं बघता आपण? माझा जो पराभव झाला आहे हा कोणी दुसऱ्याने केला नाही। आमचे जे घटक होते त्या घटकांनी थोडा कुठेतरी नाराजी व्यक्त केली म्हणून तो पराभव झाला आणि तो पराभव आम्ही मोठ्या मनाने मानतो। आमचा पराभव जनतेने केलेला नाही, आमच्याच लोकांनी केलेला आहे। गिरीश भाऊ तसेच आपले नंदुबाई दादा त्यांचे आभार मानते की त्यांनी मला
एवढी मोठी संधी दिलेली आहे आणि माझं सगळं सावदेवासियांचं जे प्रेम आहे ते प्रेम मी आता जवळ जपून सगळं कार्य करणार आहे, एवढी मी तुम्हाला माझ्या पतीने हमी देते. धन्यवाद. मतदारांचे आभार माना. हां, सर्व जे मतदार आहेत बंधू भगिनी त्यांनी माझ्या प्रति जे प्रेम व्यक्त केलं आहे ते मी सर्वांचं मनापासून आभार मानते. पहिल्यांदा हां पाटील रेणुका राजे या निवडणूक तुमची मी आता आज निघून जाणार. थांबा थांबा ना. अवघ्या चांगल्या मतांनी ही सीट त्या ठिकाणी निवडून आली. खरं तर मी नागरिकांचं मनापासून, माझ्या प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून हात जोडून आभार मानते. त्यांनी त्यांच्या मुलीला जी साथ दिली, जो आशीर्वाद दिला आणि माझ्याकडे एक आशेने लोकांनी बघून जे मताधिक्य मला दिलं त्यावर मी एकच बोलेल की त्यांच्या मी दिलेला प्रत्येक शब्द खरा करून दाखवेल आणि लोकांच्या समस्या, गरजा आणि माझ्या प्रभागाचा विकास हा कसा होईल याच्यावर मी 100% माझं योगदान असेल आणि काम करेल. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रभागच नाही तर सावदा शहराचा आपण चेहरा बदलवू आणि अजून पुढचीही मतमोजणी सुरू आहे आणि मला सावद्याच्या नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे की त्यांनी घड्याळ या चिन्हावर आणि राजेश गजाननराव वानखेडे हे ज्यांच्या नेतृत्वात काम करता आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर ते अतिशय चांगला विश्वास व्यक्त करतील आणि पुढचेही उमेदवार खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हाही मी विश्वास व्यक्त करते. आणि पुन्हा एक वेळा माझ्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाच्या समोर मी नतमस्तक होऊन धन्यवाद देते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. मी या विश्वासासाठी काम करेन एवढंच बोलेल. धन्यवाद. महिलांचाही विजय झालेला आहे. बाप लेकीला प्रेम हे सावदा शहराने आधीपासून दिलं, आताही दिलेलं आहे. आईसुद्धा उभी आहे, तो निकाल अजून यायचा आहे. वडिलांच्याकडूनही मी आभार मानते आणि आता वडिलांमुळे मला ओळख मिळालेली आहे त्यांची मुलगी म्हणून. पण आता मी प्रभागासाठी काम करून ती अजून एक वेगळी ओळख येणाऱ्या काळामध्ये मी निर्माण